नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत पेपर 1 बद्दल. हा पेपर नेमका काय आहे, तो कसा हाताळायचा आणि तयारीला एक योग्य दिशा कशी द्यायची. चला, हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. सेट परीक्षेची तयारी सुरू केली की एक प्रश्न हमखास डोक्यात येतो नाही का, तो म्हणजे हा पेपर 1 हा खरंच सोपा आहे की अवघड. अनेकांना हाच प्रश्न पडतो. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. बऱ्याचदा असं वाटतं की भरपूर पुस्तकं वाचली, सगळं मटेरियल गोळा केलं की पेपर पास होऊ. पण खरंच फक्त वाचन करून हा पेपर सुटतो का? याचं उत्तर आहे नाही. खरं तर याचं उत्तर थोडंसं वेगळं आहे आणि तेच आपल्याला समजून घ्यायचंय. आणि हेच आहे या पेपरचं खरं रहस्य. लक्षात घ्या, हा माहितीचा पेपर नाहीये. ही स्मरणशक्तीची परीक्षा नाहीये. ही परीक्षा आहे विचार करण्याच्या पद्धतीची, तर्काची आणि योग्य पर्याय निवडण्याच्या कलेची. ज्याला ही कला जमली तोच या परीक्षेत यशस्वी होतो. बरं, मग आता पुढचा प्रश्न येतो की हा पेपर तयार करणाऱ्यांच्या मनात नेमकं काय असतं, त्यांचा खरा उद्देश काय आहे. कारण एकदा का आपल्याला तो उद्देश कळाला ना की तयारीची दिशा आपोआपच योग्य मार्गावर येते. हे बघा, परीक्षकांना हे तपासायचंय की एक भावी प्राध्यापक म्हणून विचार करण्याची क्षमता कशी आहे. आपला संशोधनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो वैज्ञानिक आहे का, आपल्याला तार्किक विचार करता येतो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली उच्च शिक्षण प्रणाली आपल्याला कितपत समजली आहे. म्हणजेच परत एकदा स्पष्ट करूया, हा पेपर पाठांतराचा नाहीच मुळी. हा पेपर आहे विचार करण्याच्या पद्धतीचा. एक भावी शिक्षक म्हणून आपण कसा विचार करतो हे इथे तपासलं जातं. आणि ही एक गोष्ट जरी नीट लक्षात ठेवली ना तरी तयारी खूप सोपी होऊन जाईल. आता थोडं परीक्षेच्या स्ट्रक्चरबद्दल बोलूया. या पेपरमध्ये एकूण प्रश्न असतात 50 आणि प्रत्येक प्रश्नाला मिळतात 2 गुण. म्हणजे एकूण झाले 100 गुण. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि खरं तर आनंदाची बातमी ही आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही. याचा अर्थ आपण सगळेच्या सगळे प्रश्न अगदी आत्मविश्वासाने सोडवू शकतो. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे, यावर विशेष लक्ष द्या. या पेपरमध्ये एकूण 10 युनिट्स आहेत आणि सगळ्यांना समान महत्त्व आहे. का? कारण प्रत्येक युनिटवर बरोबर 5 प्रश्न विचारले जातात. म्हणजे कुठलाही घटक जास्त महत्त्वाचा किंवा कमी महत्त्वाचा असं काही नाही. सगळ्यांची तयारी करणं गरजेचं आहे. चला तर मग आता पटकन या 10ही घटकांवर एक नजर टाकूया. प्रत्येक घटकामध्ये नेमकं काय महत्त्वाचं आहे आणि परीक्षकांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजून घेऊया. पहिला घटक टीचिंग ॲप्टिट्यूड. इथे फक्त एकच गोष्ट करायची आहे, स्वतःला एका शिक्षकाच्या भूमिकेत ठेवायचं आणि विचार करायचा की एका आदर्श परिस्थितीत एका चांगल्या शिक्षकाने काय केलं पाहिजे. आणि इथे एक सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जे पर्याय विद्यार्थी केंद्रित, लोकशाहीवादी आणि लवचिक वाटतात तेच सहसा बरोबर असतात. याउलट जे पर्याय हुकुमशाही, कठोर किंवा फक्त शिक्षक केंद्रित वाटतात ते पर्याय चुकीचे असण्याची शक्यता जास्त असते. पुढचा घटक रिसर्च ॲप्टिट्यूड. आता इथे घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. आपल्याला कोणी मोठं संशोधक व्हायला सांगत नाहीये. इथे फक्त संशोधनाची प्रक्रिया, त्याच्या पायऱ्या, त्याची नैतिकता या मूलभूत गोष्टी आपल्याला समजल्या आहेत का एवढंच तपासलं जातं. इथेही एक छोटीशी टिप. पर्यायांमध्ये जर वस्तुनिष्ठता, पडताळणी किंवा नियंत्रण असे शब्द दिसले तर ते उत्तर बरोबर असल्याची दाट शक्यता असते. कारण हेच तर चांगल्या संशोधनाचे आधारस्तंभ आहेत. आता येतो कॉम्प्रिहेन्शन किंवा आकलन क्षमतेचा भाग. इथे एकच सुवर्ण नियम आहे आणि तो म्हणजे जे उतारात नाही ते उत्तरात असूच शकत नाही. आपलं बाहेरचं ज्ञान, आपली मतं सगळं बाजूला ठेवायचं. फक्त आणि फक्त पॅसेजमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावरच उत्तर निवडायचं. बरं, आता पुढचे 3 घटक एकत्र बघूया. मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन. ह्या तिघांमध्येही मोठमोठी आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा तर्कावर जास्त भर असतो. म्हणजे पॅटर्न ओळखणं, वेन डायग्रामचा वापर करणं किंवा डेटामध्ये सर्वात जास्त काय, सर्वात कमी काय अशा तुलना करणं, ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि आता शेवटचे 3 घटक ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षण. हे तर आपले स्कोरिंग टॉपिक्स आहेत. म्हणजे इथे थोडी चांगली तयारी केली की हक्काचे गुण मिळतात. ICT मधले फुल फॉर्म्स, पर्यावरणातील महत्त्वाच्या संकल्पना आणि उच्च शिक्षण प्रणालीतील संस्था व त्यांची कामं. एवढं केलं तरी पुरेसं आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हे सगळं तर कळलं, पण मग ह्याचा अभ्यास नेमका करायचा कसा, कोणती पद्धत वापरली म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. येथे 4 सोप्या स्टेप्स आहेत.
पहिली, फक्त नुसतं वाचत बसू नका. दुसरी स्टेप, जास्तीत जास्त बहुपर्यायी प्रश्न सोडवा. तिसरी आणि ही सर्वात महत्त्वाची आहे, प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण करा. बरोबर उत्तर का बरोबर आहे आणि उरलेले 3 पर्याय का चुकीचे आहेत हे समजून घ्या. आणि चौथी स्टेप, एलिमिनेशनच्या टेक्निकवर प्रभुत्व मिळवा. आणि हे वाक्य अगदी लक्षात ठेवा, एलिमिनेशन म्हणजेच चुकीचे पर्याय वगळण्याची पद्धत हे पेपर आय मधलं आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. बऱ्याचदा आपल्याला योग्य उत्तर माहीत नसतं, पण कोणते 3 पर्याय चुकीचे आहेत हे नक्की कळतं आणि मग बरोबर उत्तर आपोआप समोर येतं. त्यामुळे पेपर 1 कडे एक अडथळा म्हणून पाहू नका. उलट ही एक संधी आहे, आपला एकूण स्कोअर वाढवण्याची संधी. जर योग्य दृष्टिकोन ठेवला तर हाच पेपर आपल्या यशाचा मार्ग खूप सोपा करून देईल. तर यशासाठी फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1. अभ्यासातलं सातत्य. 2. स्मार्ट ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजींचा वापर. आणि 3. परीक्षेच्या वेळी शांत आणि स्थिर मन. या तिघांचा मेळ साधला की यश नक्कीच मिळतं. तर शेवटी एवढंच सांगायचं आहे की पेपर आयला घाबरू नका, त्याला समजून घ्या. एकदा का त्याचा उद्देश आणि त्याचं स्वरूप आपल्या लक्षात आलं की यश आपल्यापासून दूर नाही. येणाऱ्या सेट 2026 परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला आजपासूनच तयारीला लागूया.